ये संतुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेचा एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेचा आला नावा रूपा तुका मनी झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेचा पांडुरंगा कृपसमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासदुआ परमात्म्याला नमस्कार करू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो भगवान परमात्मा दुसरा नमस्कार संत महात्म्यांना करू. कार्यारंभी नित्य आणि नैमित्तिक कार्यक्रम असते. संकट चतुर्थी निमित्त ते विशेष वर्णन दिशित आपण अंगरका चतुर्थी निमित्त सेवेसाठी घेतलेला अभंग महाराजांचे. मी तेलगुतला महाराज आहे पण एका प्रेमातून निकडे आपण तो येतो. मी काही कीर्तनकार महाराज नाही, फक्त पाया पडून रामकृष्णाने म्हणून घेणारा माणूस आहे. एक चिंतन आहे महाराज. केवळ आज या गणेश वाडी असाही भव्य दिव्य असा कार्यक्रम चतुर्थीचा होतो. याची कारणे यालाही भाव पाहिजे महाराज. तर कुणाची भाव कशी मला सांगता येणार नाही. केवळ मग अशा प्रकारचा जो काही आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे हा महाराजांचा आहे. तो खूप आहे. या अभंगाद्वारे देवाची व्याप्ती सांगतात. केवळ देव केवढं व्यापक आहे एक निर्गुण. कारण देवाची अवस्था दोन आहे. एक निर्गुण परमात्मा, एक सगुण परमात्मा आहे. म्हणून माऊलीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण होई तू एकूच रे. सगुण निर्गुणाचा ठाम विजय पाय धरी येली. अशी पुष्कळशी प्रमाण तुम्हाला सांगता येते. पण चिंतन करत असताना सर्व व्यापक सर्वाभूती प्रत्येक घटात आणि जनी वनी अवघा देव निवासनेचा पुसावा ठाव मग वळंग तो वासुदेव ऐसा मनी वसुद्या भावगा. ज्याला जे पाहिजे ते दिलं तरच त्याचं वश आहे. त्याला जे लागत नाही ते आपण दिलं तर ते काय आपल्याला फळ आहे का. मग त्याला काय लागतंय एवढा व्यापक तो भगवान परमात्मा. त्या परमात्म्याला काय लागतंय हे तुकोबाला या बघातून तुम्हाला मला सांगतात. त्याला काय लागतं भाव लागतो. भावा वाचून वश्य होत नाही. म्हणून चिंतन करत असताना मौलीनी सुद्धा एका ठिकाणी भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवडे तैसा हरी. अरे बापू भाव भाव नाही ते देव नाही. म्हणून जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव आहे. तुमचा भावच देव आहे. देव आहे पण भाव नसल्यावर काय करणार आहे. मनी नाही भाव देवा मला पाव. हे सगळं फरपंग आहे मला.
जोपर्यंत या जीवाला दृढभाव प्राप्त होत नाही तोपर्यंत आमचं फल हे आपण तुम्हाला त्याचे दर्शन मध्ये अवघड. म्हणून महाराज म्हणते एवढा व्यापक तो भगवान परमात्मा त्याचं विराट स्वरूप वर्णन करत असताना विराट पर्वतामध्ये महाभारतात आहे महाराज. तोच गणपती आहे, तोच भगवान आहे, तो प्रत्येक वस्तूतला तो भगवान आहे महाराज. सर्व व्यापक तो ब्रह्म. म्हणून त्याला केवढं व्यापक आहे हा भगवान. शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला अचर. म्हणून प्रत्येक अवस्थेला चिंतन करत असताना एवढा व्यापक तो जो भगवान परमात्मा, एवढा मोठा जो भगवान परमात्मा या हृदयात कसा साठवला याच आपण तो उत्तर मी केव्हाही सांगतो महाराज. मराठी अशी शब्दातच प्रश्न आहे, शब्दातच तिचं उत्तर आहे. पण आपण त्याचा विचार करत नाही. म्हणून महाराज म्हणते केवळ आपण तो महाराज परिस्थितीनुसार महाराज म्हणते एवढा प्रभू भावी एवढा व्यापक भगवान परमात्मा. पण भावात आपण तो महाराज तो कसाही भक्ताला भाव पाहिजे. केवळ आपण त्या देवाला काय द्यायचं, त्याला जे त्या देवाला जे लागते ते दिलं तर देव आपलंच आहे महाराज. म्हणून महाराज एका ठिकाणी तुकोबारा वर्णन करतात. वर्मते एका हे तुलधरावा भाव. जोपर्यंत देवाला काय लागतंय ते आपण नाही दिलं, पण त्या देवाला काय लागतंय एक भाव आणि प्रेम लागतं महाराज. मदते भाव प्रेम वर्णावया स्तुती. भाव आपण नसल्यामुळं त्याची किती जरी स्तुती केलं तर त्याचं काही फल आहे का हो? माझी भाषा समजली ना? बस. नाहीतर मी एवढं बोलून नाही बघतो. कारण महाराज म्हणते केवळ आपण तो महाराज परिस्थितीनुसार ही जी काही आपण तो भावा वाचून तो भगवान परमात्मा आपल्याला वश्य होत नाही. एक विचार करा. जंगलात एक मोठा प्राणी त्याचं नाव आहे हत्ती. त्या हत्तीला पकडण्यासाठी किती जरी मोठी जरी आपण तो शस्त्र जर आपण केलो पकडलो समजा ती हत्ती आपल्याला कंट्रोल होण्यासाठी मोठ्या काठल्या पण तो काठीची काही गरज आहे का? पण त्या हत्तीला आकलन करण्याचं एकच साधन आहे, त्याचं नाव आहे अंकुश. एवढा तुकडा असते ना. एवढा मोठा प्राणी एवढ्या तुकड्यामध्ये आकर्षित होतो. मग एवढा मोठा देव भावात आकर्षित होतो. म्हणून भावलीन देव भाव नसून भक्ती करणं ही अवघड. चला औसे गौसे आणि नवसे काही औषधे येतात, काही नियम आपण तुम्हाला केवळ अशा प्रकारे येतात. पण जो आपल्याला ज्याच्याशी आपला संबंध आहे त्याचं प्राप्तीचं साधन तुकोबारा सांगतात. एवढं विचार करा तुम्ही. आपल्या जीवाचा संबंधित कोण आहे? देव आहे महाराज. बाकी सगळे नाम आहे, पण तो प्रपंचिक आहे ती. विचार करा तुम्ही. या जीवाचं जे काही संबंध ज्याच्याशी आहे आणि त्या संबंधाचं नातं जोडणार एक आपण तो साधन आहे, त्याचं नाव आहे भाव. चिंतन आहे महाराज. आणि ज्यावेळी शक्यम आपण तो महाराज चिंतन करत असताना भाव नाही ते जे काही आहे म्हणून भावबळे आकळे
एरवी ना कळी तो भाव बरा गया तो भगवान परमात्मा. म्हणून आपण तुम्हाला स्वतः भगवान सांगतात अर्जुना पत्रम म्हणून करतो. या श्लोकात आपण ज्ञानोबारायांनी वही लिहिलेली आहे. निश्चिम भाव उल्लासे मग अर्पावेचे निमिषे. अर्जुना निश्चिम भाव. आता इथे शब्द कसं वापरले बघा माऊली. निश्चिम भाव. आता आमचा भाव बाजारातला भाव असतो. चतुर्थी आली की वाढते भाव आणि संपली चतुर्थी संपत. या भावाला काही किंमत नाही. निश्चिम भाव उल्हास. निश्चिम म्हणजे केवळ आपण कसा दृढ भाव. म्हणून वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. एक वर्म आहे त्या देवाला आपण आपल्या हाती घेण्याचं साधन हे भाव आहे मला. म्हणून तुका म्हणे येते भावची कारण बाकीचं काम नाहीये मला. आता बघा तुम्ही एका गावाला एक दुसरा सगळे त्या गावात ज्याचं मानतात एकाच त्यांनी सांगत तसं सगळं जग मान आपण तो मानते. गावात एक आपण तो महाराज कुठलं तरी कार्य आपण आल्याच्या नंतर एक पंचायत सांगायला हे सगळ्याला कशाला गोळा करतो. एकटा त्याने झालं तर सगळं काम झालं असं म्हणतो. तसं तुकोबाराचं बोलणं आहे. बाकीच्याचा विचार करू नका. तुम्हाला जन ज्याची प्राप्ती आहे त्याचं साधन आहे भाव आहे. म्हणून एवढा मोठा देव या भावात सापडतो. म्हणून एवढा प्रभू भावे जेने संपुष्टी राहावे. तू भगवान परमात्मा एवढा त्याची पाय त्याचं विराट स्वरूप वर्णन करत असताना कारण विठ्ठल विस्तारिला धनी संतही पाताळे भरवली. विठ्ठल व्यापक करते होनी विठ्ठल मुनी मानसी. प्रत्येक हृदयस्थ तो भगवान परमात्मा तो एवढं व्यापून सुद्धा आचार आपण तो मानत आहे. आणि तो भगवान परमात्मा विराटाचं स्वरूप वर्णन करत असताना सप्तपाताळाचे पाय 21 वर्ष आपण तुम्हाला ज्याचे पाय सप्तपाताळाच्या खाली आहे त्या देवाचे आणि माथा 21 स्वर्गाच्या आपण 21 लोकांच्या वर आहे महाराज. एवढा मोठा देव या हृदयात कसा साक्षरला याचं कारणच आहे भाव आहे महाराज. म्हणून महाराज साठविला राय हृदय संपुष्टी बाहेर दाखवते मूर्ती उभा. ज्ञानीने चिंतो या भगवान परमात्म्याला भाव समर्पित करून जे त्याचं स्मरण करतात अशा भक्ताच्या भक्त भावाने भक्त सर्व भावाने त्या भगवान परमात्म्याला आपण तुम्हाला शरणागती जातो. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. शरीर वाचा आणि मन त्या भावनेने त्याला समर्पित झाल्याच्या नंतर मग याची अवस्था या जीवाला फरक आहे. आणि तो भगवान परमात्मा त्याच्या समागमाने तो भगवान परमात्मा. म्हणूनच भक्त समागमी सर्वभावी हरी सर्व कामी करीन संगता. साठविला राय हृदय संपुष्टी बाहेर दाखोटी मूर्ती उभा. आणि बा मागण्याची आस वाही मुखाकडे चिंतेल्या रोकडी मनोर. या भक्ताची पूर्ती करणारा तो देव. त्या देवाला काय लागते हे भक्त देतात. आम्ही तुम्ही नाही देऊ. आम्ही काम पडलं तर काय तर आमच्यावर संकट आलं तर त्या देवाची सेवा करतात.
म्हणून मी केव्हाही सांगतो महाराज, माणसाला सदा दुःख राहावं, सुख राहावं, सुखात पार मात होत नाही जात. म्हणून मी केव्हाही सांगतो महाराज, राजश्री इतके परिपूर्ण झाल्याच्या नंतर 1 वर्ष भगवान कृष्ण आपण तो महाराज बाकीत राहिला, आपण तो हस्तिनापुरामध्ये राहिला. राजसूय पूर्ती झाल्याच्या नंतर भगवान कृष्णान पांडवाला सगळ्याला, द्रौपदीला सगळ्यांनी जाऊन येतो. सगळ्यांनी आपण तो काय मागायचं ते मागितले. शेवट कुंती मातेकडे येतात भगवान कृष्ण, आणि त्या कुंती मातेला आपण तुम्हाला विचारतात, काय निकालून येतो आपण. पण कुंती मातेने देवाला एकच मागितली, महाराज, माझे पांडव सदा दुःखात राहावा, तू त्याचा पाठीराखा राहा. असं कोण मागते का? एक उद्बत्ती या गणपतीला लावता, थंडीवर मागता. आमची भक्ती असली येड्या. महाराजाचा असं म्हणणं आहे, चिंतन करत असताना ज्यावेळी शेकमा पंत महाराज, ज्यावेळी शेकमा पंत पांडव सदा दुःखात राहावा, म्हणतो त्याचा पाठीराखा राहावा. म्हणून अखंड वनवासी पांडव बापू, बघा आम्ही किती भाग्यवान आहोत. देव ज्याच्या सोबत आहे त्याला घर आहे का हो पांडवाला? पांडव कुठे? विचार करा काय करता. महाराज म्हणते, ज्यावेळी शेकमा पंत ज्याचा देव पाठीला काय त्याचे घर त्या कथाला खाली आहे. मग आम्ही किती भाग्यवान अशी अवघड आहे बापू. म्हणून महाराज, जोपर्यंत आपल्याला दुःख नाही, दुःख आहे तोपर्यंतच त्याचं स्मरण होते. दुःख नाही गेलं तर स्मरण कमी होते. म्हणूनच महाराज असे पुष्कळशीत मला प्रमाण सांगता येते, पण वेळा भागी केवळ आपण तो महाराज हे चिंतन करत असताना शब्दशः अर्थ आपण या अभंगाचं तात्पर्य पाहू. महाराज सांगतात, एवढा व्यापक, विश्वव्यापक तो भगवान परमात्मा, पण भाव बराडिया तो भगवान. अरे तो कसा हृदयस्थ राहिलेला आहे, प्रत्येकाने विचार करतात. महाराज मुंगीचं शरीर केवढं आहे, मुंगीचं शरीर, मग त्याच्यात बी तो आत्मा देव आहे का नाही? मग त्याच एवढा मोठा देव त्या मुंगीत कसा साठवला? अवघड आहे की विश्वव्यापक तो भगवान, पण म्हणून एवढा व्यापकत्व जो म्हणून विठ्ठल जळी स्थळी अस्थिर पाषाण सर्व वस्तू तो भगवान परमात्मा आहे. म्हणून याचं प्रतिज्ञान मन कर आपण आपल्याला होण्यासाठी केवळ आपण तो महाराज अभ्यास लागतो. मला अभ्यासावरून गहन जोपर्यंत आपण या अभ्यासात केवळ आपण प्रयत्न करत नाही, फक्त आपल्याला आमचं प्रयत्न एकच आहे, जे आमच्या संग येत नाही त्याचा प्रयत्न आहे मला. जे आपल्या संग न येण्याची वस्तू कोणत्या संसारातले, पण संसाराबद्दल किती प्रयत्न करणारे जीव रात्र दिवस म्हणतो, पण त्या संसारातली वस्तू आमच्या संग येते का दादा? पण आज या चतुर्थी निमित्त अन्नदान, भगवत नाम स्मरण, तुम्ही हे जे परा एवढी पराकष्टा करता हे ते आपल्या संग येणार आहे महाराज. म्हणून विचार करा, अशा प्रकारची जो अवस्था. म्हणून एवढा जो भगवान परमात्मा प्रत्येक स्वभावाने प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य केलेला, आणि ज्या हृदयस्थ जो काही भाव, तेच भाव प्रगट मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आहे. साठविला आहे संतुष्टी, बाहेर धनकुटी मूर्ती उभा, तेच भाव मूर्ती या आपल्या भक्ताच्या समोर आपण मूर्ती समोर आहे महाराज. म्हणून महाराजांचा आणि भाव मूर्ती पराडिया तो भगवान परमात्मा
पण या भक्ताची का कशीहीच असेल ती इच्छा पूर्ती करणार. म्हणून एवढा प्रभू भावे जेली संपुष्टी राहावी, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. तुम्ही जशी भक्ती कराल तसा तो देव होतो आणि तुमची इच्छा पूर्ती करतो. महाराज इच्छा पूर्ती करू, पण त्याने काय तुम्हाला मागतंय का हो? त्याने काय तुम्हाला मागणार आहे का? असं मला सांगा. त्यानं ते एवढं मला मागितले, मागे तुळशी दळपान, एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी. त्याला जे प्रेमान, ज्याला जे लागतंय तेच देवाने तो या भक्ताला मागतोय. मला काय मागतोय? त्याला फक्त तुळशी आणि पाणी हे प्रेम भावाने. आता तुळशीवर काय प्रेम? तुळशी त्याला का आवडते तसं चिंतन आहे महाराज. म्हणून वेळा भावी महाराज म्हणते एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी, आला नावा रूपा तुका म्हणजे झाला सोपा. आता याचं कारणच निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा सगुण साकार भक्तासाठी आहे. म्हणून आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मानी सुकर, मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरीला ना. हे सगळे जे काही अवतार केवळ आपल्यासाठी. म्हणून असा निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा नावाला रूपाला येण्याचं कारण, त्याचं कारणच आहे भाव आहे. म्हणून भक्तासाठी आकाराला येतो. निर्विकाराचा जो भगवान परमात्मा साकाराला येतो आणि त्या भक्ताच इच्छा पूर्ती करतो. आपल्याला नावाला ही जी काही रूपाला केवळ आम्हासाठी आपण तिथे येतो. आलेला जो काही प्रत्येक वस्तू ज्या गणेशाचे वर्णन करत असताना वेळ मिळाली तर अंगरखीच्या व्याख्याने चिंतन करत असताना आपण असा विस्तारपूर्वक महाराज आपण तो सांगतात की केवलम आपण तो महाराज आज एवढा भव्य दिव्य जे काही कार्यक्रम गणेश आपण निमित्त आणि या गणेश पूर्ववाडी आणि या वाडीत आपण तेवढं कार्य होण्याचं एकच कारण आहे, भाव आहे महाराज. आणि त्या भावामुळे तो या गणपती स्वरूपातून म्हणून ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय मूर्षु विद्या हे जी काही आपण तुम्हाला प्रत्येक वस्तू प्रतिपूजा करत असताना ज्याला अग्रगणी पूजा आपण तुम्हाला कोणतीही पूजा करा, पहिले गणपती पूजा करूनच सर्व आपण करतो. या न्यायाने सर्व भावाने तो अधिष्ठान स्वरूप आपण तो भगवान परमात्मा या स्वरूपातून आता जशी ज्याची इच्छा आहे. म्हणूनच मला भाव धरील तरी तारील पाशा. तुमचा भावच तारणार आहे. तुम्ही एका दगडावर आपण तो भाव ठेवा, तुम्हाला त्या दगडातून तुम्हाला तुमचं तारणार आहे. पण आपला भाव आहे का होत तसा? खरा देव आहे पण त्याच्यावर भाव नसलं तर काय करणार आहे तुम्ही? आम्ही काय करणार आहे? फक्त तुमचा एक भाव कारणीभूत आहे. म्हणून महाराज म्हणते आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते विठ्ठल. Thank you.